नमस्कार माझ्या बालमित्रांनो, इझी लर्निंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण शिकत आहोत प्रकरण 13वे पायथागोरसचा सिद्धांत. आज आपण शिकणार आहोत भाग क्रमांक 13.2 पायथागोरसचे त्रिकूट. त्रिकूट म्हणजे काय ते जाणून घेऊया. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असावा. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचे त्रिकूट कसे असते ते पहा. इथे 3 संख्यांचे गट दिलेले आहेत. 7, 8, 10, 3, 4, 5, 11, 60, 61, 9, 40, 41 हे संख्यांचे 3चे गट आहेत. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का आपल्याला पाहता क्षणी ओळखता येणार नाही, तर त्यासाठी आपण काही उदाहरणे सोडवूया. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. प्रथम आपल्याला हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का ते ओळखावे लागणार आहे. त्यासाठी आपण पुढील उदाहरणे सोडवूया. उदाहरणार्थ 7, 24, 25 या त्रिकुटामध्ये मोठी संख्या 25 आहे. 25चा वर्ग 625 आणि 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. 49 आणि 576 यांची बेरीज येते 625. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान आहे. म्हणून 7, 24, 25 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पुढील उदाहरण पहा. 2, 4, 5 या त्रिकुटामध्ये मोठी संख्या 5 आहे. 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16. 4 आणि 16 यांची बेरीज 20 येते. 20 व 25 हे समान नाही आहेत. मोठ्या संख्येचा वर्ग 25 आणि या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येते 20. 20 व 25 हे समान नाही आहेत. या उदाहरणात मोठ्या संख्येचा वर्ग व इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान नाही. म्हणून 2, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढे आपण सराव संच 49 सोडवूया. यात अशी काही त्रिकुट दिलेली आहेत ते आपल्याला ओळखायची आहेत. प्रश्न पहिला. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. उदाहरण क्रमांक 1. 3, 4, 5. 3चा वर्ग येतोय 9, 4चा वर्ग आहे 16 आणि 5चा वर्ग आहे 25. तर 3चा वर्ग 9 अधिक 16 बरोबर 25. म्हणजेच 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज 5च्या वर्गाच्या बरोबर आहे. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणून 3, 4, 5 हे त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे. दुसरे उदाहरण पहा. 2, 4 आणि 5. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग आहे 25. पहा 4 आणि 16 यांची बेरीज करूया. 4 अधिक 16 बरोबर 20. पहा मोठ्या संख्येचा वर्ग येतो 25 आणि या उरलेल्या दोन संख्यांची बेरीज येते 20. म्हणजे 2चा वर्ग आणि 4चा वर्ग आणि 5चा वर्ग हे दोन्ही समान नाही आहेत. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. म्हणून 2, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. तिसरे उदाहरण पाहूया. 4, 5 आणि 6. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. 16 आणि 25 यांची बेरीज येते 41. 41 आणि 36 या दोन संख्या समान नाही आहेत.
म्हणून 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 6चा वर्ग हे समान नाही आहेत. म्हणून हे त्रिकूट 4, 5, 6 हे त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढील उदाहरण आहे 2, 6 आणि 7. 2चा वर्ग आहे 4, 6चा वर्ग आहे 36 आणि 7चा वर्ग आहे 49. 4 आणि 36 यांची बेरीज करूया. 4 आणि 36 यांची बेरीज येते 40. 40 आणि 49 या संख्या समान नाही आहेत. म्हणजेच 2चा वर्ग आणि 6चा वर्ग या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 7च्या वर्गाच्या इतकी नाही. म्हणून 2, 6, 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान नाही, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढील उदाहरण पाहूया. 9, 40 आणि 41. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600 आणि 41चा वर्ग आहे 1681. 81 आणि 1600 यांची बेरीज येते 1681. मोठ्या संख्येच्या वर्गा इतकी बेरीज आहे. म्हणून 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर 41चा वर्ग. 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे, कारण मोठ्या संख्येच्या वर्गा इतके उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 6वं उदाहरण पाहूया. 4, 7 आणि 8. 16, 49 आणि 8चा वर्ग आहे 64. 16 अधिक 49 यांची बेरीज येते 65. 65 आणि 64 या दोन संख्या समान नाही आहेत, म्हणून 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग आणि 8चा वर्ग समान नाही. म्हणून 4, 7 आणि 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही, कारण 8चा वर्ग 64 येतो आणि 4चा वर्ग आणि 7चा वर्ग यांची बेरीज 64 येत नाही, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. प्रश्न दुसरा आहे. खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. 1, 8, 15 आणि 17 यामध्ये मोठी संख्या आहे 17. 17चा वर्ग आहे 289. 8चा वर्ग 64. 15चा वर्ग 225. 64 आणि 225 यांची बेरीज केली 289 येते. म्हणून 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग हा काटकोन त्रिकोण आहे. 2, 11, 12 आणि 15 यात मोठी संख्या आहे 15. 15चा वर्ग येतो 225. आपण 11चा वर्ग करूया. 11चा वर्ग 121 व 12चा वर्ग आहे 144. 121 आणि 144 यांची बेरीज करू. यांची बेरीज येते 265. 265 आणि 225 या समान संख्या नाही आहेत, म्हणून 11, 12, 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 15चा वर्ग हे समान नाहीत, म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. हा काटकोन त्रिकोण नाही. पुढे 11, 60 आणि 61 मोठी संख्या 61 आहे. 61चा वर्ग आहे 3721. 11चा वर्ग 121 आणि 60चा वर्ग येतो 3600. 121 आणि 3600 यांची बेरीज करू. यांची बेरीज येते 3721. 61चा वर्ग आणि या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान आहे, म्हणून 11चा वर्ग आणि
60चा वर्ग बरोबर 61चा वर्ग, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. दिलेल्या मापांवरून आपल्याला काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही हे ओळखता येते. पुढील उदाहरणे पहा. 1.5, 1.6 आणि 1.7. मोठी संख्या 1.7 त्याचा वर्ग आहे 2.89. 1.5 आणि 1.6 यांच्या वर्गांची बेरीज येते 4.81. 1.7चा वर्ग आणि या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान नाही, म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. पुढील उदाहरण आहे 40, 20 आणि 30. मोठी संख्या आहे 40. 40चा वर्ग 1600, 20चा वर्ग 400 आणि 30चा वर्ग 900. 400 आणि 900 यांची बेरीज येते 1300. 1300 आणि 1600 समान नाही आहेत, म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. मुलांनो, आजच्या भागात आपण काय शिकलो? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटांमधून पायथागोरसचे त्रिकूट कसे ओळखायचे ते शिकलो व काटकोन त्रिकोणाच्या बाजूंची मापे व त्यांचा त्रिकूट यांचा अभ्यास केलेला आहे. यामुळे तुम्हाला कोणती मापे काटकोन त्रिकोणाची आहेत हे ओळखता येतील. आपल्याला ओळखता येण्यासाठी उदाहरणे देखील सोडवायची आहेत. या भागात दिलेली सर्व उदाहरणे तुम्ही आपल्या वहीत सोडवा व त्यांचा नियमित सराव करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा व नियमित अभ्यास करा.